श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ म्हणेन. सकाळचं मस्त असं वातावरण. 2 दिवस व्हिडिओ आपले आलेले नाही आहेत. मी कम्युनिटी टाकणार होते, पण कम्युनिटीचा प्रॉब्लेम काय झाला आहे, तिथं बहुतेक व्हायरस का काहीतरी आला आहे, अपलोड होईना. असं होतं कधी कधी. यूट्यूबमध्ये कुठल्याही ह्याला व्हायरस येतो, त्याला बग म्हणलं जातं बघा. कधी व्हिडिओला येतो, त्या दिवशी अपलोडच होत नसतो, कधी कम्युनिटीला येतो, तर कधी YT स्टुडिओला येतो. आता हे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगते. त्यामुळे मला ना कम्युनिटी वगैरे टाकता आली नाही. अन्यथा मी तुम्हाला आधीच सांगणार होते की बाबा 2 दिवस तरी आपले व्हिडिओ येणार नाहीत. हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? टायमिंग दाखवते, किती वाजलेले आहेत बघा. 12:45 वाजलेले आहेत आणि मी तयार झालेले आहे. ही साडी नेसले, तयार होऊन कुणीकडे चाललेलो आहोत, तर गावी लग्न आहे, लग्नाला चाललेलो आहोत आणि सगळी फॅमिली चाललेलो आहोत, कारण सुट्टी आहे. आता शनिवार, आज जसं म्हणलं की शाळा पूर्ण झाली, रविवारचा उद्याचा दिवस सुट्टी आणि सोमवारचं असतं किट्टोच्या ह्याला सुट्टी. त्यामुळे आम्हाला सुट्टी मिळालेली आहे. त्यामुळे म्हटलं चला आज उद्या जे आहे ते 2 दिवस आपलं लग्न करून सगळ्यांच्या गाठी भेटी वगैरे करून घेऊन येऊया. लग्न कोणाचं आहे, काय आहे, तर माझ्या आत्याच्या नातवाचं, म्हणजे माझे सख्खी आत्या आहे त्यांच्या नातवाचं आहे आणि लग्न असणार आहे मामांकडे. आता ज्यांना माहीत आहे की माझं रिलेशन दोन्हीकडनं आहे, एक म्हणजे आत्याची मुलगी तिथं माझ्या चुलत मामालाच दिलेली आहे, तिकडून पण नातं आहे, माहेराकडून पण आहे. आईच्या भाचीच्या मुलाचं, सख्या भाचीच्या मुलाचं, आईच्या आई बाबाच्या, आणि माझ्या नात्यानं त्या वहिनी लागतात आणि त्यांच्या मुलाला. म्हणजे नातं जे आहे ते दोन्हीकडनं आहे. मला एकीकडनं आईकडनं पण आहे, बाबाकडून. म्हणजे आमच्या घरातील मुलगी त्यांचा, आमच्या घरातील मुलगी त्यांच्या मुलीची मुलगी, म्हणजे जसं किट्टोच्या मुलांचं लग्न येणार आरू आयशूला वगैरे, सागर संदीपच्या, तसं. तर चला, आता जाताना साडी नेसले, ड्रेसच घालणार होते. साडीचं एक सांगते मी काय झालं. असा विचार मनात आला की जर मी डायरेक्टली जर सोणंदला गेले, म्हणजे मामांच्या तिकडे गेले, तर लग्न घर आहे म्हणून म्हणलं असू दे साडी. आता मी आईकडे जाणार का मी मामांकडे जाणार, हे रस्त्यात ठरणार आहे माझं. दादाने सांगितले निम्या रस्त्यापर्यंत तू कन्फर्म कर आणि कुणीकडे जायचं, काय जायचं ते सांग, त्या हिशोबाने आपण जाऊया. तर म्हणसाल ताई असं का तुझा प्लॅन नसतो का, तर आईला पण घ्यायचं आहे तिथून. पण मी आईला काय म्हणले, तुला होता होईल तेवढा एक प्रयत्न कर की तिथून तू जतमधून स्टॉपवरती येण्याचा प्रयत्न कर. कुठं सोणंदमध्ये, मी इकडून येते, मी तुला तिथून घेऊन जाईन. कारण इकडून मी असंच जायचं जतला, तिथून घरी गाडी न्यायची, तिथून आईला घ्यायचं, तिथून मी तिकडे जायचं म्हणलं तर खूप वेळ जाणार आहे. मग आता ते आमच्या पुढच्या ह्याच्यावर ठरवणार की बाबा कसं आहे, काय आहे. वरनं अजून एकदा जाऊन पूर्ण बघून ये सगळं. जेव्हा आपण पूर्ण फॅमिली जातो त्यावेळेला खूप गोष्टी आपल्या घरातल्या बघाव्या लागतात. सगळं बंद आहे का, सगळं जिथल्या तिथं ठेवलंय का, कारण पावसाचं पण वातावरण आहे, त्यामुळे बाहेरचा आत घ्या, सगळं म्हणजे नियोजन लावा आणि डॉगिंगची सोय वगैरे सगळं. आता काही सागर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. दोन्ही फॅमिली जातो तेव्हा मात्र थोडं टेन्शन असतं, पण आता तेवढं नाही आहे. पोरांना नीट खायला घाल, लक्ष दे. कुठे बसायला सांगा, आमच्या शाळेच्या वडापावच्या गाड्या बस. हो, खालती चावी आहे. 2 दिवसाचं जे काही आपल्या डॉगींना खाऊ लागतं ते सागरच्या घरीच ठेवलं. म्हणलं एक टाइम पेडिग्री घाल आणि एक टाइम ब्रेड किंवा चपाती. थांबा की पोरग आहे. हा, चला आम्ही तिथं गेलो. माझ्या लक्षात आलं म्हणून बरं झालं. भैयाला मी बॅगा घ्यायला सांगितलं होतं सगळ्याला. दोघांनी मिळून आपले आपले कपडे, म्हणजे बाप लेकाचे बरं का, आपले दोघांनी एका पिशवीत घातले आणि मी आणि किट्टूनं काय केलं, आमची सेपरेट छोट्या छोट्या बॅगा घेतल्या. मी आरोला म्हणलं सगळ्या बॅगा नेऊन तुम्ही ठेवा, तोपर्यंत मी व्हिडिओचं काम करते जरा. हां म्हणलं. आणि माझ्या बॅगा किट्टूच्या सगळ्या नेऊन ठेवल्या. तर ह्या दोघांनी, ह्यांना वाटलं त्यानं घेतल्या, त्यांना वाटलं ह्यानं घेतल्या. दोघांनी पण आपल्या बॅगा घेतलेल्या नाहीत. काय घालायचं होतं लग्नात सांगा. ते नशीब मी इथं गेल्यानंतर आठवण केली की बॅगा घेतलीत का. मग बघते तर त्या दोघांचीच बॅग नाही आहे. आता पुन्हा आलोय आणि घराकडे. आता पूर्ण गाडी तिकडे नेणार नाही, कारण कशी बशी ते डॉगी पोराने आवरलेत. त्यामुळे आरूला इथनंच पाठवते मधनं. आरू आणि किट्टू जाऊन घेऊन येतील. हा थांबवा, हा थांबवा, जाऊन येते तिथून. कपटीपणा जो केला ना, काय तुम्ही दोघी कशात घालायचं तो घाला, नाही तर राहू द्या. हा कपटीपणा केला दोघांनी पण. काय दोघांनी, भैया नव्हता सामील यात, भैया करत नव्हता, तुम्ही होता. तुला भरायला लावलं असतं, तू काय केलं असतं. एरवी तर मीच भरत्या, मीच भरते सगळं, मी काढून ठेवलं केलं ना आम्ही.
तुला त्रास नको म्हणून आम्ही केलं मग ना. आपली पिशवी तर मग का आता तू ठेवली? कसं म्हणालीस की इथं आपलं तेवढं बघितलं मी काय म्हणते मग आपली पिशवी का ठेवली? हे काय घ्याच पुस्तक सगळं काय चाललंय बघा तुमच्या दादाचं. आता तिथं नवा आत ठेवून टाकलं नाही तर पडापडायचं पेपर हे आणि काय झालं तर पुन्हा काढायला जायला ताप आहे. कधी चप्पल आपण आली बाहेरनं कधी चप्पल उचलून ठेवत नाही नवऱ्याने ठेवायची नाही तर पोराने ठेवायची. हा त्याच्यानंतर आपण काही विसरले असले तर परवा दुसऱ्या खात्यावर पैसे पाठवलीस हा तेव्हा म्हणली नाही बरं तेव्हा तिथं कसं काय केलीस त्या खात्याचं गडबडीत झालं. गडबडीत मग आमचं पण असं गडबडीतच होते ना. चला काय वाद घालण्याचा अर्थ नाही. वाद घालण्याचा अर्थ नाही. ते गरीब बिचारा नवरा आपला पिसतोय. 4 तासाचा रस्ता आहे 4-5 तास लागतंय तर नाही 4-5 तासाचा रस्ता आहे आणि ती कामात काम वाढवून ठेवतात. ये बाबा कुठं ठेवलेला सोप्यावर ठेवून हा बघितलीस पण बघा तुम्ही दोघं बघा आता आपल्याला आठवण आली. ए बाबा लॉक लावले का नीट व्यवस्थित? शैलीमध्ये एक आली मनोरमामधनं एक आली कनेरीतनं. इकडे कसं काय एवढं ना खेळायला याला बोलवायला खेळायला पाप. अरे देवा आरोचा मित्र सर्कल लय मोठा आहे हो. काल तिथे ह्याला कपडे खरेदीला गेलोय मित्र गाठ पडतोय आणि अजून कुठे गेलतो आपल्या तिकडे पण गेला गाठ पडला ना 2 कुठेही जाऊ दे आर्यांचे मित्र ठरलेले आहेत. एखादी दिंडी बघायला जायची म्हणलं तर होत नाही पण आजच्या पूर्ण प्रवासामध्ये ना म्हणजे वारकरी कशी जातात काय नामस्मरण करतात आणि किती उत्साहानं ते जातात. मध्ये पाऊस वारा सगळ्या गोष्टी झेलत जातात. तर गाडी चालवणाऱ्यांना मी खरंच सांगेन आपले व्हिडिओ बघतात त्यांना की एकदम व्यवस्थित गाडी घेऊन जावा. कारण सध्या हायवे असू दे नॉर्मल रस्ता असू दे छोटा असू दे मोठा असू दे प्रचंड प्रमाणात या भाविकांची गर्दी आहे ना. आपण छोट्या मोठ्या गोष्टी ऐकतो बघा त्यामुळे शिस्तीत जावा. त्यांनाही छान म्हणजे जाता आलं पाहिजे आणि आपल्याला प्रश्न आहे नाही. आता इथे जरा थांबलो म्हटलं छोटं मोठं चुटरपुटर नाश्ता करावा कारण सकाळी थोडासा हलका फुलका केला होता. साडीच्या पिन ही साडी जाईल तिथे गोंधळ घालते पिनच राहत नाही. मला पिन निघालेले पण कळत नाहीये असं म्हणजे काय भानगड काय माहिती या साडीला पिनच राहत नाही. साडी काय कापड कसं आहे काय पिन नाही खराब लय वेळा झाले मी जेव्हा नसते ना हिचा प्रॉब्लेम लय वेळा मी बघितलेला असो की चला आलोय. हा बघ ना त्याला अशा हे कसं उडतंय बघ की ते वाफ असते ती हीट नसते रेडिएशन चलो हीट असते. आता लोणी डोशाची ऑर्डर दिली आहे कारण आता घरी जाईपर्यंत मला लय लेट होणार. आज सगळ्यांनीच लोणी डोसा मागवलाय. मला काय नको तुमचा पण मागवलाय आम्ही. खाणं सोडलं ना तर स्प्राईट पहिला काय माहिती चष्मा बारक्या मुलांना वाटते ना मग ते आरो-80च्या चष्मा नाही सोबत रे तो चष्मा. पप्पाला नाही सांगितलं नको म्हणले ना पप्पा मला नको म्हणले म्हणून मी पप्पाचं म्हणलं कॅन्सल करायला लावलं पुन्हा. लगेच काळजी बघा की तिघांना प्लेट दिल्या ना मला म्हणते पप्पाचं कुठं आहे आणि लगेच आपलं तर साडायला लागलंय पप्पाला. असं मम्मीला पण करत जा रे कमी करतोय. छान आहे डोसा ताईनो खरं सांगू डोसा एवढा मऊ सॉफ्ट आणि क्रिस्पी आहे ना. त्यांना विचारू आहे का पीठ कसं भिजत घातलेलं आता ना तर घेतलं कशाची डोस्याची बरं इथलं काय घेऊ ती सांग गाडीत खायला. मी डोसा आत्तापर्यंत खाल्लेला होता ना त्याच्यामध्ये 1 नंबरला मी म्हणेन यांचा डोसा आहे बघा अंकलीमध्ये. बघा इकडं पाऊस पडलाय इकडं जो पाऊस पडलाय आम्ही रस्ता बघितला ना बाई आपण एक पूर्ण कोरडा आहे तर माग पूर्ण ओला आहे म्हणजे एवढं सुद्धा अंतर इकडे नाहीये. मी अजब केला असा पण पाऊस पडतो का सांगा इकडे पहिल्याला वाळलं खडखडीत आहे आणि तिथनं जो हा पट्टा आहे ना या पट्ट्यामध्ये एवढं म्हणजे पाणी झालंय आणि सगळं
पावसात हे आहे पावसाळ्याचं दिंडी. आम्हाला ना शिरडूनच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस लागला. असा पाऊस लागलेला होता ना ताईनो की समोरचं जास्त आम्हाला दिसतही नव्हतं. म्हणजे रस्ता जो आहे तो दिसत नव्हता. वायपर मारत होतं तरी पण बघा किती मोठा पाऊस आहे. म्हणजे असा ठिगळ पडल्यागत कसा असतो ना पाऊस, काही ठिकाणी मोठा, काही ठिकाणी एकदम बारीक, काही ठिकाणी एकदम केसा एवढा, आणि काही ठिकाणी तर असं होतं की पाऊसच नाही, अगदी कोरडं. किती लोक चालले तो गाडीला. आता किती दिवस लागतील त्यांना चालत जायला. अजून 8 दिवसात. बापरे पाऊस बघा. आपण काय कधी पण पोहोचलं तर चालतंय, आदल्या दिवशी चालतंय. अरे बाबा टोपी पडली. तर चला आम्ही आता शिरडोन वगैरे पास केलंय. माझ्या मते अजून 1 तास तरी लागेल. जतला जायचं का इकडं जायचं, इकडं तिकडं असं तळ्यात मळ्यात चालू होतं. दिंडी चालूच आहे बघा, छोटी छोटी अशी थोडी लोक आहेत तीच. तर प्लॅन जो आहे तो पुन्हा आमचा कॅन्सल केला. आईकडे जाऊन इकडे जाण्यापेक्षा आम्ही डायरेक्टली आता चाललेलो आहोत जिकडे लग्न आहे तिकडं. आईचा प्रॉब्लेम काय झाला सांगते. आता त्यांचं पण तळ्यात मळ्यात सुरू आहे. आईचं पण आई बाबाची सख्खी भाची, नंदेची मुलगी. पण प्रॉब्लेम असा झालाय, ते म्हणतात आमच्या भावकीत सुतक आले, म्हणजे आमच्या गाठक्यांच्यात. पण सुतक असं आहे बघा, आता 3 पिढ्यापर्यंत सुतक पाळलं जातं. हे कुठं चुलत मी जसं म्हणलं ना की आता हे गाठके लोक एवढे आहेत ना की बाहेरचा पाहुणा न बोलवता कोण न बोलवतात या लोकांच्या लग्न होतील एवढी हे गाठके लोक आहेत. मग त्याच्यामध्ये पण ते बुडकी असतात, आपला सखा चुलत लांबचा वगैरे असं असतं. जर जेवढी घाटकी आहेत तेवढ्यांचं जर तुम्ही सुतक पाळायचं म्हणलं तर म्हणजे म्हणतात ना की ते कोणाला काय करायलाच मिळणार नाहीये, तसं हे यांचा प्रकार आहे. मग मी आईला काय म्हणलं, आहे सुतक मान्य आहे पण झालं ते आता त्याला जवळजवळ 5-6 दिवस काहीतरी झालं आणि ते लांबचे आहेत म्हणलं, थोडंसं अंतर टाकून आहे, तुमच्या बुडक्यातलं नाहीये म्हणलं, ते तुम्हाला चालतंय. पण बाबा म्हणतात नाही चालत, आम्हाला नावं ठेवतात लोक, आम्ही तसं गेलो तर. आता ज्यांना लोकांचा विचार करायचा आहे त्यांच्या पुढे आपण काय करू शकत नाही, भले घरातले आई बाबा जरी असले तरी. आणि मी तुम्हाला खरं सांगू, आपण कोणालाच कुठल्या गोष्टी सल्ला देऊ शकत नाही, सांगू शकत नाही. मी तर असं विचार करते की ज्याचं त्याचं ज्याच्यासोबत सोडून द्यावं. कारण लग्न आता जी सख्खी भाची आहे त्यांच्या मुलाचं पहिल्या मुलाचं लग्न आहे, लग्न तर डबल होत नाहीये. अशा किती गोष्टी अशा होतात की बघा, सिच्युएशन अशी येते की एकदम अचानक घडतं एखाद्याच्यात भाऊकीत जवळचं, तरी पण लग्न लावावं लागतं, ठेवून चालत नसतं. इथं तर खूप लांबचं आहे आणि यांना काय येऊन फक्त अक्षता टाकून जायच्यात. मला कळत नाही, लोक खातात पितात, आपलं जीवन रोजच्या सारखं छान जगतात, देवाची पूजा करायला आणि कुणाच्या लग्नाला जायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे आम्हाला सुतक आहे म्हणजे काय होतं, आता जाऊ दे, आपल्या डोक्याच्या बाहेर जर मी बाबांच्या पुढे तर डोकंच लावत नाही मी, कारण ते त्या विचारांची येतात, काही उपयोग नाही आपण बोलून सांगून. म्हणून मग मला पण ती चिडचिड झाली, म्हटलं मला फिक्स सांगा तुमचं, तळ्यात मळ्यात तुम्ही माझं पण करू नका. तर आई काय म्हणे, तू ये आणि जेवण करून जा. आता जेवण करून जायला मला सांगा एवढ्या लांब, आता हा रूट जो आहे तो डायरेक्टली जातोय घरी आजीपाशी काय, आणि इथून जायचं पुन्हा तिच्याकडे जायचं, तिथून तिकडे जायचं, विनाकारण 2 तास तरी आम्हाला वायपळ फिरावं लागणार. म्हणलं तुझं तर काही येणं नाहीये, तुमचं पोरं म्हणतात काही नाही, आईला जा म्हणतात, बाबांनीच फक्त आडवं लावलंय की आमच्या सुद्धा काही चालत नाही. मग आता
जाऊ दे म्हणलं, आपलं काम आहे, आपल्याला निमंत्रण दिलंय त्यांनी, आपलं पोचवणं जाणं त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं आमचं हे करायला लागलोय. सध्या पावसा पाण्याचे दिवस आहेत, कडनं दिंड्या आहेत, गाडी सावकाश चालवावी लागते. वरती घासेल काय तिथं चालू आहे जेवण बनवायचं. आप्पा आप्पा पण अजून बघितलेलं नाही दोन माणूस. आचार्य कोणीकडे गेली? बाबराच्या बायका काय आपण बघितलं नाही का मला आलेली? बघितलं नाही का? लहान म्हणलं आप्पा का गप्प बसले का आम्ही येऊन? मी म्हणलं पाऊस सुरू झालाय, कसं होतं आता? तिकडे पाऊस होत आहे. कसलं पाऊस सुरू आहे? कवाशीमध्ये घर होतं ना? कधी निघाला कवच साडी आता काढल्या? आम्ही नाही. हा ती काल गच्चीवरची भाऊ आलतो ना पण नाही, लांबच आहे हो. सगळ्यांचं तेच झाले अहो. 40 किलोचे 70 किलो झाल्या, 2 वळतीलच मला. बरं या मात्र आम्ही शाळेला चेहरा बदलला नाही, तब्येत बदलली नाही, काय खाता? मग आम्ही पण साधूच नव्हतो. आम्ही काय म्हणतो माहिती आहे का वाडीवर ताईनी भाबा तिकडची मंगला आणि तुम्ही लोक पण तसलंच आहे. त्या पण आहे कसलं झाली मशीन. आता परफेक्ट आहे असंच पाहिजे. तुम्हाला काय नाही सांगा, तब्येत आहे बरोबर म्हणतो ना ती. आले कुठे गेलो त्या पाणी करायला सोनाली पाणी आणली आता काय. आता जेवढ्या समोर तुम्हाला दिसल्या त्या सगळ्या आमच्या माम्या आहेत. त्याच्यामध्ये एक तर आपली मामी तुम्हाला माहीतच आहे सगळ्या ताईंना, आणि बाकीच्या आहेत त्या सगळ्या माम्या, आणि मावशी पण एक आहे. अजून बाकीचे पाहुणे जे आहेत ते दुसऱ्या दिवशी येतील, काही संध्याकाळी येतील. आणि ज्यांनी माझ्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला त्या होत्या, आम्ही त्यांना म्हणजे लहानपणापासून भाबा, सगळे भाबा म्हणतात, आम्ही पण त्यांना भाबा म्हणायचो. तर अशा भरपूर साऱ्या जणी आहेत की ज्या खूप प्रेमळ पण आहेत, आणि लहानपण माझं सगळं इथं गेल्यामुळे सगळ्यांशी ओळखी आहेत. मला जतमध्ये आईच्या तिकडं कोणी ओळखत नाही, पण इकडं पूर्ण वाडी वस्ती पै पाहुणा असू दे सगळे नातेवाईक. कारण माझं पूर्ण लहानपण मी 1 वर्षापासून लग्न होईपर्यंत, लग्न झालं तरी पण मी इकडेच येत होती. त्यामुळे मला इकडचा सगळा गोतोळा जो आहे तो जवळचा पण आहे, आणि ओळखतो पण चांगल्या पद्धतीनं, आणि कनेक्शन खूप भारी आहे. जसं आपलं माहेरी असतं ना तसं माझं आजोळी आहे. म्हणजे सगळ्यांचं उलटं असतं, माहेरी असतं आजोळी कमी असतं. माझं आजोळीच 100% आहे, माहेरी खूप कमी. आणि समोर जी दिसत आहे ती माझी सक्की, सगळ्यात छोटी माझी सक्की आत्या आहे. आणि हे बघू शकता, ही आहे माझ्या आत्यांची मुलगी, त्यांच्या मुलाचं लग्न आहे. त्यांचं आणि माझं वहिनीचं रिलेशन. आता तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, तुम्ही आत्याच्या मुलांना मुलींना काय म्हणता? आमच्यात आत्याच्या मुलीला वहिनी म्हणलं जातं. आणि खालच्या साईडला जी आहे त्यांना आम्ही जीजी म्हणतो, जी आजीची सक्की सगळ्यात छोटी जाऊ. समोर जी दिसत आहेत ही बघू शकता लाल साडीवाला, ती आहे जयाची मम्मी. दोन्हीकडून रिलेशन आहे. एकीकडून बघा आता जयाची मम्मी असं पण रिलेशन आहे, आणि एकीकडून जी आहे ती माझी आई आणि त्या वहिनीचं म्हणजे माझ्या आईच्या आत्याच्या मुलगीचं असं रिलेशन. लय सुताडा गोताडा आहे ताईनं इथं. ओळख करून द्यायची म्हटलं तर सगळे नाती डबल आहेत. नातीवर किती जीव आहे. आता आम्ही सोडला आता त्यांच्या मागे लागल्या. ती म्हणली आणत नाही मी सोना आल्या तर ती आपण म्हणलं लगेच घरातच यायची गाडी पण येऊन बसायला पुन्हा गेलं काय सुट्टी होती नाही सुट्टी आणि वेगळी आज उद्या म्हणता ना बरं जा काल आलाय का झालंय ते आम्हाला विचारता का? काल कुठे आता जस्ट आलोय. घटकेवाडीत आली, आज जाणार होती घटकेवाडीत. त्यांचं सुत्त काय आम्ही येणार नाही म्हणताना मग इकडे आले. लगेच तिला कळले आजी आपल्या आजीकडे तेवढी गेली, तुझ्या कांटाळात हाणायला लागते त्या. हा होय का नो, आपली आजी तेवढी कळलीस तुला.
हात तेवढं भरले अंकलचं पहिलं लग्न. नाहीतर मग म्हणायचं येत नाही हो, गेल्या वेळेला आलती. सांगितलंय सांगितलं हा आला नाही तुमच्या नाही जेसीपी ते येत आहे का कामाचं वळण लावली म्हणलं सारखं काम करतोय म्हणून सांग म्हणून आणि आता बरं आहे का मामा कुठे गाठकरीला जाईल मी नसते बरोबर आहे म्हणजे कोणाचा कोणाला ताळमेळ नसतो शारदा ते पण येईल तेव्हा मी जाईल तेव्हा शारदा ते येऊन जाते कधी कधी गाठ पडत असते ती मात्र भेटते येणार आहे ही संपत्ती माहिती आता उद्या येणार आहेत ना आज संध्याकाळी जाणार आहे म्हणून आम्ही आज आलो. मी कोल्हापूरला ऐक ना तू मेहंदी काढली आम्हाला कुठं मेहंदी काढली का आत्याबाई एकुलती एक आत्याबाई आत्याबाई तर थोडा वेगळाच असतोय बारक्यांच्या लग्नात आमची मावशी पोरांची आत्या ही जी आहे ती माझ्या चुलत मामांची मुलगी प्रियंका. आम्ही जवळजवळ 14 पोरी आहोत इथं मला पकडलं तर, आणि त्यांच्या जर म्हटलं तर 13 आणि मी एक 14वी. आम्ही सगळ्यांचं लहानपण जे आहे ते एकत्रच गेलेलं, एकत्र मिळून स्कूल कॉलेजला जाणं येणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे ते असं आपण एक गेलो की एकदम असं आपुलकीने भेटणं वगैरे. ही पण जी आहे ती मामांचीच मुलगी आहे. तर अशा पद्धतीने सगळ्याजणी आलो, सगळ्याजणी गप्पा मारल्या. ह्यालाच महत्त्व असतं बरं का लग्नाला जाणं म्हणजे. ते लग्न तर आहे, नवरा नवरीचं लग्न लागतंच, पण आपण खूप वर्षातून पोरी भेटतात बघा, त्याचं एक वेगळंच असतं. बाकीचं मुलांचं काय ते तिथंच असतात, पण पोरींचं थोडंसं वेगळं असतं. कार्यक्रमानिमित्तच येणं जाणं असतं. या आहेत आमच्या पूर्ण बाबर कंपनीमध्ये सगळ्यात छोट्या मामी, जी नटखट खट्याळ चुलबुली आणि सगळ्यांना तोंड भरून बोलणारी म्हणजे म्हणायला हरकत नाही. मनीषा मामी म्हणून आहेत सगळ्यात कॉमेडी. म्हणजे असं वाटणारच नाही की त्यांच्याजवळ कोणी गेलं आहे आणि त्या कोणाला असं वाटणार नाही की लांबचे आहेत, परके आहेत वगैरे. कोणीही पाहुणे असू दे, एकदा भेटला त्याची ओळख झाली. कारण तुमच्या ताताचं त्यांचं तर प्रचंड पडतं. सगळ्या माम्यांनी त्यांच्याशी खूप रिलेशन छान असतं, अगदी हसत खेळत मस्त. आता इकडे संध्याकाळचं पाहुण्यांसाठी येणारा स्वयंपाक वगैरे काय काय सुरू होता. म्हटलं थोडंसं बघावं ह्यांच्या गावाकडच्या रेसिपी कशा असतात, काय असतात. थोडक्यात मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. आला बघ तुला खायला आणले, खायला आणले. काय म्हणलं काय म्हणली बाबराच्या बायका बघा या. हो मामी, एक कमेंट आली ती तुमच्यात बाबर काढणं आहे या लोकांचं मराठी असून. आता पहिल्यापासूनच आहे आम्हाला तरी बाबर सवयीच असते ती. बाकीचे घेऊन जा,
चिव आज जा घेऊन मटकी पानसाट असेल तर नका टाकू आधी लगेच भाजल्या ना मग टाका डाळ घाला की जरा कसं का मी पटपट जोरात हलवा जरा बाबा कधी कोल्हापूरला येते का नाही येता या की फिरायला काय हो? आम्हाला कनेरी मठ कनेरी मठ लय छान आहे बघायला. मस्त आहे. चला मी आता फ्रेश होणार आहे आता आले आहे सगळं झालंय फ्रेश होते कारण का आम्हाला जायचंय गावदेव करायला येणार ना गिटा खाली कोण जय आहे का मला एक तर सगळीकडे फिरवायला मेघ गाणं छान दिसत्या सांगलीच्या मेघाचे हा काल तुझे होते अंगावर हा आता 4 माणसं आल्या म्हणून मी काढले त्या हा सांगलीच्या मेघाची ही साडी छान दिसते छान दिसत्या तुझी सकाळी फेडली तर उद्या नेसायची ते हा माझी आणलीच का आणल्या काय सरली आणल्या याच्यानंतर मी आलेले आहे दुसऱ्या मामांच्या घरी चहा प्यायला त्यांनी चहा प्यायला बोललेलं होतं मी आणि धोंडू मावशी आलेले धोंडू मावशी म्हणजे जिला आम्ही मावशी म्हणतो ती आहे जयाची मम्मी जीवाय लय जीवाय लेकीवर नाही नातीवर लय आहे आणि जयाची मम्मी जी आहे ती ह्या बाबर घराण्याची भाची आहे सक्की भाची बर का जसं मी आणि मामा मामी रिलेशन आहे तसंच आजी आजोबा आणि जयाची मम्मी असं रिलेशन आहे आता तुमच्या डोक्यात आलं असेल की हे नाती कशी आहेत चला आता उद्या आणि भरपूर साऱ्या जणांना भेटवते मी या व्हिडिओचा इथं सेंड करते आवडला असेल लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ